रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. जे कीर्ती करून नाही मेले, ते नुसतेची येऊनी गेले. हरीचे नाम न घेती वाचे, ते नर व्यर्थ जन्माचे. तुका म्हणे सार्थक देही, हरी भजनी जाचे चित्त राही. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. संत तत्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या परखड विचारांचा अनुभव आपण अभंगांच्या माध्यमातून घेत आहोत. म्हणजे आपण जर गाथा वाचायला घेतली तर लक्षात येतं की सगळे वारकरी त्या गाथेला माथ्याला लावून का जगतात. याचं कारण असं आहे की दैनंदिन जीवनामध्ये काय पद्धतीनं जगलं पाहिजे, काय पद्धतीनं जीवन व्यतीत केलं पाहिजे, याविषयी अत्यंत परखड आणि स्पष्ट विचार जगद्गुरूंच्या अभंगामध्ये आढळतात. आता एकीकडे आपण संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्यता, सद्गुणांचे धाम सर्वथा अशा कल्पनेनं आपण परमेश्वराचं अस्तित्व कुठे असतं ते बघितलं. पण मग माऊली जे म्हणतात त्यात पहिला शब्द जो आहे तो कीर्ती आहे. आणि जगद्गुरूंच्या या आत्ता आपण ऐकलेल्या अभंगामध्ये सुरुवात त्यांनीच आहे. काय म्हणतात जगद्गुरू? जे कीर्ती करून नाही मेले, जे कीर्ती करून नाही मेले, ते नुसतेची येऊनी गेले. पुढे काय म्हणतात? हरीचे नाम न घेती वाचे, ते नर व्यर्थ जन्माचे. आणि मग तुका म्हणे सार्थक देही, तुका म्हणे सार्थक देही, हरिभजनी ज्याचे चित्त राही. मला असं वाटतं की त्यातली पहिली ओळ आहे या अभंगाची, ती मला खूप आवडते. जे कीर्ती करूनी नाही मेले, ते नुसतेची येऊनी गेले. मला प्रत्येक माणसाच्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे तर समाजामध्ये कीर्ती करून तो मेला पाहिजे. तो नुसताच आला आणि गेला त्याच्यात काही अर्थ नाही. मग एका ठिकाणी कुसुमाग्रजांनी असं म्हटलं की रोगाच्या साथीमध्ये काही माणसं मेली तर ते म्हणाले किमान थोड्या संख्येत तरी त्यांचं नाव होतं. समजा 500 माणसं मेली तर त्या 500 माणसांमध्ये त्यांचं नाव होतं, एवढं तरी का होईना असं कुसुमाग्रजांनी म्हटलं. पण इथे जगद्गुरू तर स्पष्ट म्हणतात की जर मरायचं असेल तर कीर्ती करूनच मरायचं. मग ती दुष्कीर्ती नाही, ते सत्कीर्ती त्या ठिकाणी गृहीत धरलेली आहे. आणि मग सत्कीर्तीसाठी तुम्हाला तुमचं उत्तम काम करायला लागेल. उत्तम काम करण्यासाठी तुमच्या अंगात कर्तृत्व लागेल. आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तुमच्या अंगात नम्रता हवी. कारण नम्रता असल्याशिवाय कर्तृत्व म्हणून समोर येत नाही. कर्तृत्व जर नम्रतेशिवाय समोर आलं तर तो एखादा आगाऊ माणूस आहे अशा पद्धतीनं त्याची सगळीकडे कीर्ती होते की तो दुष्ट आहे, आगाऊ आहे, हुकुमशाह आहे असं होतं. नम्रतेनं कर्तृत्व सिद्ध केलं तरच कीर्ती होणार आहे, सत्कीर्ती होणार आहे. आणि त्यामुळे नुसत्या कीर्ती करून नाही मेले यामध्येच मनुष्य देहाचं सार्थक कशात दडलेलं आहे ते जगद्गुरू सांगतात. आता तुम्ही विचार करा की मग नम्रता येणार कुठून? कुठेतरी तुम्हाला नमन केल्याशिवाय नम्रता येत नाही. तुम्हाला कुठेतरी शरण जावं लागतं. आणि मग शरण जर तुम्हाला माणसांबरोबर जाता येत नसेल, मनुष्य देहातल्या गुरुकडे किंवा मनुष्य देहातल्या अलौकिक शक्तीला तुम्हाला शरण जाता येत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष त्या अज्ञात, निर्गुण, निराकार परमेश्वराला शरण जा. मग ते कसं जाणार? तो दिसत तर नाही. मग नाम घ्यायचं, म्हणजे परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही त्याला शरण जा. म्हणजे हरीचं नाव घ्या. रामकृष्ण हरी असे जे वारकरी एकमेकांना म्हणतात ते. आणि म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या चरणामध्ये जेव्हा जगद्गुरू असं म्हणतात की हरीचे नाम न घेती वाचे, ते नर व्यर्थ जन्माचे. म्हणजे जन्म व्यर्थ गेला. तुम्ही त्या परमेश्वराचं, हरीचं अस्तित्व मान्य न करता जगत आहात. आणि ज्या क्षणाला तुम्ही परमेश्वराचं अस्तित्व नाकारता त्या क्षणाला पाप आणि पुण्य
या दोन गोष्टी तुम्ही ना करता, त्यामुळे तुम्हाला पाप आणि पुण्यातला फरक कळत नाही. आणि मग तुम्ही पाप जरी केलं तरी तुम्हाला त्यातून आपण पाप करतो असं वाटत नाही. याचं कारण तुम्ही कोणालाच भीत नाही. पण ही निर्भयता चांगली नव्हे. परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. परमेश्वराला, त्या अज्ञेय शक्तीला. शेवटी ही ग्रहमाला आहे, पृथ्वी, सगळे ग्रह एकमेकांबरोबर फिरतातच आहेत. मला असं वाटतं शेवटी आपण जरा वेगळा विचार करायला लागेल आणि ती नम्रता अंगी बाळगावी लागेल. मी कीर्तीपासून सुरुवात केली, पण कीर्तीकडे जात असताना ती नम्रता लागणार आहे. ती नम्रता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि सगळीच कर्तृत्ववान माणसं ह्या पद्धतीनं नम्र असतात आणि राहतातही. मला असं वाटतं की तुम्ही आम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये नुसते नम्र जरी झालो ना तरी कीर्तिमान होऊ. तुमचं कर्तृत्व आपोआप सिद्ध होईल, नम्रतेमुळे सिद्ध होईल. आणि म्हणून जगद्गुरू जे म्हणतात की जे कीर्ती करूनी नाही मेले ते नुसतेची येऊनी गेले. म्हणजे जन्माला आले आणि मेले, एवढंच घडलं. विचार करा, आपल्याला तसं करायचं का? म्हणजे मग तुम्हाला मनुष्य देहाचं सार्थक करण्याची संधी उपलब्ध होते. जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने विचार करता, तुम्ही तुमचं ध्येय ठरवता आणि ध्येय ठरवल्यानंतर तुमचं जे प्रेय आहे म्हणजे देह आहे, त्या प्रेयाला ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी कृतीमध्ये आणता. आणि कृतीमध्ये आल्यानंतर नम्रतेचा मुद्दा येतो. कारण जेव्हा तुम्हाला यश मिळतं त्यावेळेला त्या यशाचं श्रेय त्या परमेश्वराला द्यायचं असतं. म्हणजे प्रेय, ध्येय आणि श्रेय या क्रमानं प्रवास करायचा. म्हणून श्रेयस्कर असणं हे जास्त चांगलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवराय मोठे ठरतात. इतक्या मोठ्या प्रचंड सैन्याने आलेल्या मोगलांच्यावरती हळूहळू आपल्या कर्तृत्वानं जिंकण्याची क्रिया त्यांच्या विरोधात हे झाल्यानंतर, हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर प्रेयाला ध्येय दिलं, ध्येयाने ते गाठलं. पण कुठेही शिवरायांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आम्हाला गर्व आढळत नाही. मग त्यांचं वाक्य आपल्याला अत्यंत आदराचं वाटतं आणि ते वाक्य आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. असो, हा क्रम लक्षात ठेवा. जगद्गुरू असं का सांगत असतील. आणि म्हणून शेवटची जी ओळ आहे ती लक्षात ठेवा. हरिभजनी चित्त राहिलं की तुम्ही नम्र झालात की कर्तृत्व मोठं झालं की तुम्हाला पहिल्या ओळीतली दुसऱ्या शब्दातली कीर्ती प्राप्त होते. असो, पुन्हा भेटू उद्या पहाटे 5 वाजता. पुढच्या ओवीचं चिंतन करत राहा. आपल्याला कीर्ती मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.